ब्युटी माझी कंगार लकीर लव यू तू मला नजरेनं केला रे गावामध्ये झाला कळला रे. पहिला लाईट मोशनमध्ये तुमची XML फाईल ही इम्पोर्ट करून घ्या. बिटमार्क प्रोजेक्ट हा आजच्या व्हिडिओचा असा राहणार आहे आपला. बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही इथं बघू शकता. असा हा बिटमार्क प्रोजेक्ट राहणार आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो पण तुमचा फेवरेट फोटो ॲड करायचा आहे त्याला ॲड करून घ्यायचं. फिल कंपोजिशन एरिया करून त्याला असं ॲडजस्टमेंट करायची तुमच्याप्रमाणे. फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर ॲडजस्टमेंट करावी लागणार तुम्हाला. शेवटपर्यंत त्या फोटोला लॉंग प्रेस करून घ्यायचे. लॉंग प्रेस केल्यानंतर ती खालच्या साईडला असं ड्रॅग करून घ्यायचे. आता द्यायचे त्याला कट. तर बीटनुसार द्यायचे आपल्याला कट देण्यासाठी तिथं मी स्प्लिट दिलेले आहेत, बीट दिलेले आहेत. आता त्याला खालच्या साईडला कट देऊन असं खालच्या साईडला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. आता ते वरचा कट आहे तिथं पण त्याला खालच्या साईडला असं लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. आता एवढं केल्यानंतर आपल्याला द्यायचे त्याला इफेक्टमध्ये शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. त्याची XML फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून इम्पोर्ट करा. आता पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि पहिल्या नंबरच्या त्या फोटोला ते इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आता तुम्हाला इथं जर ब्लर वगैरे पाहिजे नसेल तर तिथं तुम्हाला तिथं ऑप्शन पण आहे. त्यातले तुम्ही इफेक्ट कमी करू शकता. वापस शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. सेकंड नंबरचा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर थर्ड नंबरचा कॉपी झाला आहे. थर्ड नंबरचा कॉपी केल्यानंतर तो थर्ड नंबरच्याला देऊन टाकायचा आहे. इथून चुकून माझ्याकडून ही दुसरीकडे झाला आहे कॉपी. आपण आता इफेक्ट कॉपी केला होता तो द्यायचा आपल्याला शेवटच्याला देण्यासाठी इफेक्ट पेस्ट करून टाकायचा त्या PNGला. आता एवढं केल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं. सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. आता कॉपी केल्यानंतर ते इफेक्ट वापस आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर जे सेकंड नंबरचा ज्याला इफेक्ट दिला ते कॅन्सल करून आपल्या सेकंड नंबरच्या फोटोला ते इफेक्ट पेस्ट करायचा. असा इफेक्ट लागलेला आहे ते बघू शकता. असा आपला व्हिडिओ इथं लागलेला आहे. आता हे जर सॅच्युरेशन पाहिजे नसेल तर सॅच्युरेशन काढून इफेक्ट डिलीट करून टाकायचा आहे. आता व्हिडिओला एक्सपोर्ट करू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब लवकर करा.